आमच्या स्वादिष्ट मराठी किचन मध्ये तुम्हा साऱ्या खवय्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। सगळ्यात आधी आमच्या साऱ्या खवय्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा। काही घरांमध्ये अक्षय तृतीये निमित्त आमरसपुरीचा बेत केला जातो, तर आज साध्या आणि पारंपरिक पद्धतीने आमरसपुरी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ आता मी तुम्हाला दाखवते आहे। चला तर मग खवय्यांनो आमच्या स्वादिष्ट मराठी किचनला भेट देऊया। इथे मी देवगड हापूस घेतलेला आहे। आता आपण सोप्या पद्धतीने आंब्याचा रस कसा काढायचा ते पाहूया। सगळ्यात आधी आंबा आपण असं थोडासा सोडवून घेतो, जसं आपण लिंबाचा रस काढतो ना तसं आपण थोडंसं हे फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर याचा रस काढून घ्यायचा। आता आंबे आपले इथे सोलून झालेले आहेत, त्याचं मी हातानेच रस काढून घेते। आता ह्यात मी 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। आंब्याच्या गोडपणानुसार आधी मी थोडी अर्धी वाटी पिठी साखर घालून घेते, नंतर लागलीच पाहिजे तर आपण घालू शकतो। असं जरा थोडंसं चमच्याने घोटून घ्यायचं, म्हणजे साखर छान त्याच्यात मिसळली जाईल आणि ह्या ज्या गुठळ्या आहेत आंब्याच्या त्यासुद्धा आपल्या मोडल्या जातील। थोडी जी उरलेली साखर आहे ती सुद्धा मी घालते। इथे आंब्याचा गर आणि साखर छान मिक्स झालेली आहे। आता ह्यात मी थोडी वेलची पूड घालून घेते। आहा मस्त। आता जो आमरस आपण बनवलेला आहे तो सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। मस्त अगदी नैसर्गिक रंग आलेला आहे। वेलची पूड सजावटीसाठी घालते। अशा रीतीने अक्षय तृतीयेनिमित्त हा आपला आमरस बनवून झालेला आहे। आमरस तर आपला करून झालाच, आता आमरस बरोबर खाण्यासाठी आपण पुऱ्या बनवूया। आता आपण साधारण 4 पुऱ्या करून घेऊया। पुऱ्या आपण वाटीने देखील करू शकतो, म्हणजे आधी मोठी पोळी लाटून घ्यायची आणि त्याच्यानंतर एखादी मीडियम साईजची वाटी घेऊन त्याच्याने प्रेस करून आपण पुऱ्या बनवू शकतो। एकाच साईजच्या इथे मी डायरेक्ट लाटूनच घेते। आता आपण पुऱ्या तळून घेऊया। तेल छान आपलं तापलेलं आहे। झाऱ्याने आपण त्या पुरीवरती असं तेल उडवून घेतल्याने पुऱ्या आपल्या छान फुगतात। आणि पुऱ्यांसाठी कणिक मळताना सिक्रेट इन्ग्रेडियंट्स मी रवा घातलेला आहे। तुम्ही बघू शकता कशी पुरी आपली ही टम्म फुगलेली आहे। अगदी कमी तेलकट आणि आपण पुऱ्यांसाठी कणिक मळताना रवा घातल्यामुळे पुऱ्या अगदी आपल्या बराच वेळ मग फुगलेल्याच राहतात। अशा प्रकारे अक्षय तृतीये निमित्त आपला हा आमरसपुरीचा बेत
खाण्यासाठी तयार आहे. याचा सगळ्यांनी मिळून मस्त आस्वाद घ्यावा. खवय्यानो, सोप्या पद्धतीने आमरसपुरी कशी बनवायची ते तर अशाच वैविध्यपूर्ण पारंपरिक रेसिपीज आम्ही तुमच्यासाठी पुढे देखील घेऊन येत राहू. आमच्या स्वादिष्ट मराठी किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.